आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज. कराड चिपळूण महामार्गावरील पाटण शहरात बसस्थानकानजीकच्या दांडे पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून या पुलाच्या दोन्ही बाजूचे सध्या काम सुरू आहे. आज गुरुवार दिनांक 7 मे रोजी घेतलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता दांडे पुलानजीक असणारे वडाचे झाडही काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 1 महिन्यापूर्वी या ठिकाणचा जुना दांडे पूल पाडण्यात आला होता. त्याचबरोबर बसस्थानकासमोरील अतिक्रमणेही काढण्यात आली होती. आता या ठिकाणी बसस्थानकापासून रामापूरपर्यंत एका बाजूचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. त्याचबरोबर रामापूर बाजूकडून बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान शहरातील दांडे पूल ते केरा पूल या दरम्यान मुख्य चौकानजीक रस्त्याचे कामही आज सुरू करण्यात आले आहे. या परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मर असल्याने रस्त्याच्या कामाला अडथळा निर्माण झाला आहे. शहरातील मुख्य चौकात असणाऱ्या या रस्त्याच्या कामाला गती देण्याची गरज आहे. मात्र विद्युत ट्रान्सफॉर्मरमुळे रुंदीकरणाला अडथळा होत असून संबंधित विभागाने सदरचे ट्रान्सफॉर्मर तातडीने काढण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील मुख्य चौकासह केरा पुलापर्यंत रस्ता होणे गरजेचे आहे.